श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दुर्दैव आणि गरिबी दूर करण्यासाठी महत्त्वाचे उपाय। जर तुम्हाला दुर्दैवाने त्रास होत असेल आणि जर तुम्ही गरिबीला कंटाळा असेल तर शनिवारचे उपाय तुम्हाला मदत करू शकतात। हे उपाय करणे खूप सोपे आहे आणि त्याचा परिणाम देखील त्वरित होतो। हे उपाय कोणीही करू शकतो। शनीची 7.5 शनीची महादशा चालू असली तरीही हे उपाय परिणाम दाखवतात। याशिवाय जर कुंडलीत काल सर्पदोष असेल तर हे उपाय त्याचा प्रभाव दूर करतात। कोणते आहेत ते उपाय, चला तर मग जाणून घेऊया। पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका। नंबर 1, अशुभ भाग्य बदलण्यासाठी। ज्योतिषशास्त्रात माकडांना सूर्याचे रूप मानले जाते। त्यांना शनिवारी गूळ आणि हरभरा खाऊ घालावा। यामुळे सूर्य आणि शनी या दोन्ही ग्रहांचा आशीर्वाद मिळतो। या एकाच उपायाने माणसाच्या सर्व समस्या दूर होतात। तुमची इच्छा असल्यास हा उपाय तुम्ही शनिवारी करून रोजही करू शकता। जितके दिवस तुम्ही हा उपाय कराल तितके दिवस तुमच्या नशिबाचा तारा चमकत राहील। नंबर 2, जर तुम्हाला अशा संकटाने घेरले असेल आणि जर तुमच्या मनात आत्महत्येचा विचार येत असेल तर शनिवारी हा उपाय करून पहा। तुम्हाला फक्त शनिवारी पोपट असणारा पोपटाचा पिंजरा आणायचा आहे आणि शिव मंदिरात किंवा बागेत नेऊन उडवायचा आहे। पोपटाची पिंजऱ्यातून सुटका होताच तुमचे नशीबही चमकेल। हे पोपट जितके दूर जातील तितके तुमच्या जीवनात आनंदी आणि समृद्धी येईल। नंबर 3, कामात अडचणी येत असतील तर त्यासाठी मंदिरात वसलेले पिंपळाचे झाड शोधावे। झाडाखाली 4 बाजू असलेला दिवा लावावा। यामुळे कामाच्या ठिकाणी सुधारणा होते। जर व्यवसाय असेल तर त्यातही वाढ होते, समाजातही मानसन्मान मिळतो। नंबर 4, शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाने मळलेली भाकरी घाला। तो कुत्रा तुम्ही दिलेली भाकरी खाल्ल्याबरोबर तुमची सर्व संकटे दूर होतील। त्याचप्रमाणे आपण इच्छित असल्यास काळ्या गाईला भाकरी खाऊ घातल्यास आपण आपल्या त्रासापासून मुक्त होऊ शकतो। जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।